1980 नंतर इंदिरा गांधींचं पुनरागमन झालं खरं, पण त्यांच्या पुढचे, देशापुढचे आणि काँग्रेस पक्षापुढचे प्रश्न काही संपले नाहीत. आसाममध्ये आंदोलन चालूच होतं, पण त्याहीपेक्षा गंभीर वळण घेतलं ते पंजाबच्या आंदोलनाने. पंजाबभर दहशतवादाने थैमान घातलं होतं. इतकंच नाही तर खुद्द पंजाबमधल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये दहशतवाद्यांचा म्होरक्या असलेल्या जर्नैल सिंग भिंद्रानवाले यांनी मुक्काम टाकला होता आणि त्यांच्याबरोबर तिथे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्री ही लपवून ठेवलेली होती. त्यामुळे हे दहशतवादाविरुद्धचं युद्ध सहजासहजी संपणारं नाही हे भारत सरकारच्या लवकरच लक्षात आलं आणि त्याच्यावरती कठोर उपाय करायचं ठरलं. तो कठोर उपाय होता लष्करी कारवाईचा, ऑपरेशन ब्लू स्टार. आणि विशेष म्हणजे त्याचं नेतृत्व भारताच्या लष्करातल्या एका शीख सेनानीने केलं आणि हे लष्करी कारवाईचं काम फत्ते केलं. जर्नैल सिंग भिंद्रानवाले यांचा सुवर्ण मंदिरामध्येच दारुगोळ्याच्या फेकाफेकीमध्ये, लष्कराच्या कारवाईमध्ये मृत्यू झाला. एका अर्थाने हा अध्याय इथे संपला, पण तो तसा संपला नाही. याचं कारण त्याच्यानंतर लवकरच खुद्द पंतप्रधानांच्याच व्यक्तिगत सुरक्षा रक्षकांपैकी दोघा शीख सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांची हत्या केली. इंदिरा गांधींची ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला राजीव गांधींना तातडीने पंतप्रधान करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. राजीव गांधी हे त्यावेळेला अवघे 40 वर्षांचे होते. इतका कमी अनुभव असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली देशाचं सरकार तर चालू लागलंच, पण नवीन निवडणुकासुद्धा काँग्रेसने लढल्या. अर्थात इंदिरा गांधींचा करिश्मा आणि त्यांची हत्या झाल्याचं दुःख या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा निकाल काय लागणार याबद्दल काही कुतूहल असायचं कारण नव्हतं. इंदिरा गांधींना आणि जवाहरलाल नेहरूंना सुद्धा जे जमलं नव्हतं ते राजीव गांधींनी 85च्या निवडणुकीत करून दाखवलं. काँग्रेसला तब्बल 48% मतं मिळाली आणि लोकसभेतल्या जवळपास 80% जागा, 415 जागा मिळाल्या आणि काँग्रेसच्या यशाचा सिलसिला चालू राहिला. एक अत्यंत अननुभवी नेता देशाचा पंतप्रधान तर बनलाच, पण त्याच्या नेतृत्वाखाली जो पक्ष लढत होता त्याला केवळ दिवंगत नेत्याच्या प्रेमाखातर लोकांनी भरभरून मतं दिली आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला.